मित्रांनो, पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या योजनांचा पाऊस सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना ही लागू केलेली आहे। मित्रांनो, या योजनेसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी सुद्धा मिळालेली आहे। तर ही योजना काय आहे थोडक्यात तुम्हाला प्राथमिक मी माहिती देतो। या योजनेमध्ये वयोवृद्ध नागरिकांना 3000 रुपये पर्यंतचा लाभ मिळणार आहे। याच्यामध्ये काय तर जे इक्विपमेंट त्यांना लागतात किंवा जे काही यंत्रसामुग्री त्यांना लागते तर त्याच्यामध्ये ते खरेदी करण्यासाठी 3000 रुपये पर्यंतचा लाभ या योजनेअंतर्गत वयोवृद्ध नागरिकांना मिळणार आहे। तर याच्यामध्ये नेमकी कोणती उपकरणे येतात त्यांची त्यांनी यादी सुद्धा दिलेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघाल तर मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत उपकरणांची यादी, त्यामध्ये चष्मा, ट्रायपॉड, कमरेसंबंधीचा पट्टा, फोल्डिंग वॉकर, ग्रीवा कॉलर, स्टिक व्हीलचेअर, कमोड खुर्ची, गुडघा ब्रेस, श्रवणयंत्र इत्यादी। तर मित्रांनो, वयोवृद्ध जे नागरिक आहेत त्यांना या गरजेच्या ज्या वस्तू आहेत तर त्या या वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांना हे आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे। म्हणजेच जी वस्तू असेल ज्या वस्तूच्या किमतीपैकी 3000 रुपये हे शासन त्यांना देणार आहे। तर अशा प्रकारची ही योजना आहे आणि याच्यामध्ये जी उपकरणांची यादी दिलेली आहे त्याच्यामध्ये शेवटला इतर सुद्धा म्हणलेलं आहे। इतर वस्तू सुद्धा याच्यामध्ये ऍड होऊ शकतील। फक्त तुम्हाला संबंधित विभागाशी त्या गोष्टी समजून घेऊन त्याच्यानंतरच ही वस्तू मी खरेदी करू शकतो का हे तेथे विचारणा जाऊन तुम्हाला करावी लागेल। तर मित्रांनो, या योजनेचं स्वरूप आणि या योजनेचा लाभ नेमकी काय आहे थोडक्यात आपण याची माहिती घेऊया। तर मित्रांनो, या ठिकाणी या योजनेचा लाभ व स्वरूप बघा। रक्कम रुपये 3000 आर्थिक मदत उपकरणे खरेदीसाठी डीबीटी प्रणालीद्वारे वितरित। डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर, म्हणजेच जी 3000 रुपयाची जी रक्कम आहे ती डायरेक्ट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मित्रांनो, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता निकष काय आहेत ते आपण आता बघूया। तर मित्रांनो, नंबर 1, अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे। नंबर 2, ज्येष्ठ नागरिकाचे वय 65 वर्ष पूर्ण असावे। नंबर 3, अर्जदाराकडे आधार कार्ड आवश्यक आहे। लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील तर ते ओळख पटवण्यासाठी स्वीकारार्ह असेल। त्याच्यानंतर पुढे ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये 2 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे। मित्रांनो, वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आतमध्ये हवे। त्याच्यानंतर पुढे बघाल तर मागील 3 वर्षात विविध शासकीय यंत्रणेकडून शासन निर्णयात नमूद केलेले उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे। या ठिकाणी मित्रांनो, सेम सदर हा जो शासन निर्णय आहे, ज्या शासन निर्णयानुसार मी आता तुम्हाला तो थोड्या वेळाने शासन निर्णय दाखवणार आहे, तर त्या शासन निर्णयाअंतर्गत अशा काही योजनांचा लाभ त्यांनी घेतलेला नसावा। तर या ठिकाणी पुढे तुम्ही जाल तर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याचे देयक इनवॉइस प्रमाणपत्र 30 दिवसाच्या आत सादर करणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, हे इनवॉइस कधी सादर करायचं आहे, या योजनेला ऍप्लिकेशन केल्यासाठी तुम्ही इलिजिबल व्हाल किंवा पात्र व्हाल। त्या पात्र झाल्याच्या नंतर संबंधित विभागातले लोक तुम्हाला गाईड करतील, इन्स्ट्रक्शन देतील की तुम्ही आता वस्तू खरेदी करा। ते खरेदी केल्याच्या नंतर ते इनवॉइस तुम्हाला ते सबमिट करायचं आहे। अशा प्रकारची ही जी शेवटची प्रक्रिया जी आहे त्यांनी दिलेली आहे ती संबंधित विभागाला विचारून तुम्हाला करायची आहे। तर मित्रांनो, या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहेत तर बघा, या ठिकाणी पहिलं म्हणजे आधार कार्ड, मतदान कार्ड यासाठी आवश्यक आहे। राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स तुम्हाला द्यायचं आहे। जे तुमचं चालू खातं असेल बँकेमध्ये ते तुम्हाला द्यायचं आहे, कारण की पैसे त्याच्यामध्ये जमा होणार आहेत। त्याच्यानंतर पासपोर्ट आकाराचे 2 फोटो तुम्हाला द्यायचे आहेत। स्वयं घोषणापत्र, मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवीन की कशा प्रकारचे घोषणापत्र आपल्याला द्यायचे आहेत ते। त्याच्यानंतर शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली इतर कागदपत्रे। जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर शासनाने ओळख पटवण्यासाठी जे तुम्हाला काही कागदपत्र दिलेले आहे, जे कागदपत्र तुमच्याकडे अवेलेबल आहे ते कागदपत्र या ठिकाणी त्यांना द्यायचं आहे।
तर मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा की अर्ज कोठे करावा. अर्ज सादर करण्याचे ठिकाण बघा कोणते आहे. या योजनेसाठी अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रत्नागिरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन कुवारबाव, तालुका जिल्हा रत्नागिरी येथे विनामूल्य उपलब्ध आहेत. मित्रांनो, जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागामध्ये तुम्हाला हे अर्ज विनामूल्य या ठिकाणी ठेवलेले आहे. तुम्हाला नुसतं जाऊन तेथून अर्जाच्या झेरॉक्स प्रती घ्यायचे आहेत. तुम्हाला ते फॉर्मॅट बनवून व्यवस्थित द्यायचे आहेत, डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल. तर मित्रांनो, अशा काही गोष्टी आहेत की तालुका लेवलला तुम्हाला जर या योजनेची प्रॉपर माहिती पाहिजे असेल, कुठे अर्ज सादर करायचा आहे, तर तुम्ही पंचायत समितीमध्ये जाऊ शकता. पंचायत समितीमध्ये काही वेळेला समाज कल्याण विभाग हा असतो, काही वेळेला तो दुसरी बिल्डिंग त्याची असते किंवा दुसरं कार्यालय असतं. तर तुम्ही समाज कल्याण विभाग कोठे आहे याची माहिती पंचायत समितीमध्ये घ्या. त्याच्यानंतर तालुक्याच्या समाज कल्याण ठिकाणी समाज कल्याण विभागामध्ये तुम्ही जा, तिथे या योजनेची माहिती घ्या. त्यांना विचारून झाल्यानंतर ते जर म्हणले की इथं तुम्ही अर्ज सबमिट करा, तर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा हा अर्ज सबमिट करू शकता. नाहीतर तुम्हाला जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागामध्ये जाऊन हा अर्ज द्यावा लागेल. तर मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये कशी परिस्थिती आहे त्यानुसार हा अर्ज तुम्ही करू शकता. फक्त एवढं लक्षात ठेवा की समाज कल्याण विभागामार्फत ही योजना राबवली जात आहे. मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसते की कशा प्रकारचा अर्ज या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी करायचा आहे. तुम्ही बघाल तर मुख्यमंत्री वयोश्री योजना सदरचा अर्ज हा जो आहे तो कार्यालयामध्ये उपलब्ध असतो त्यांच्या, तिथूनच हा अर्ज मी मिळवलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघाल तर प्रतिमाननीय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रत्नागिरी या ठिकाणी त्यांना असं प्रति करायचा आहे. अर्जदाराचा फोटो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा ऑफलाईन अर्ज भरायचा असल्या कारणाने तुम्ही लोकलच्या समाज कल्याण विभागामध्ये तुम्ही हा अर्ज मिळवू शकता. तिथे जाऊन तुम्ही प्रॉपर याची माहिती घेऊ शकता. या ठिकाणी बघा तुम्ही विषय या ठिकाणी लिहिलेले हा रेडीमेड अर्जाचा फॉर्मॅट तुम्हाला तिथं मिळणार आहे. पुढे तुम्ही बघाल तर या ठिकाणी आपला विश्वासू जो कोणी अर्जदार असेल त्या अर्जदाराला हा फॉर्म भरायचा आहे. स्थळ, दिनांक, या ठिकाणी अर्जदाराची स्वाक्षरी, अर्जदाराचे नाव, मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक या ठिकाणी त्याला लिहायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही पुढे बघाल तर या ठिकाणी बघा हा एक दुसरा त्यांचा फॉर्म आहे. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक, हा जो शासन निर्णय आहे दिनांक 6 फेब्रुवारी 2024 मुख्यमंत्री वयोश्री योजनेकरता करावयाचा अर्जाचा नमुना. तर मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयाच्या वेबसाईटवरती गेल्याच्या नंतर या योजनेविषयी जो शासन आदेश प्रसिद्ध झालेला आहे त्याची माहिती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. मित्रांनो, दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी हा शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे. या ठिकाणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या विभागाकडून हा शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे. आणि त्या शासन निर्णयाअंतर्गत हा अर्जाचा नमुना आहे जो अर्जदारांनी भरायचा आहे. याच्यामध्ये या ठिकाणी पहिलं म्हणजे लाभार्थ्याचं संपूर्ण नाव, अर्जदाराचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे, संपूर्ण पत्ता, तालुका त्याचा कोणता, त्याचं वय किमान 65 वर्ष वय, 65 वर्ष पूर्ण वय असलं पाहिजे, स्त्री पुरुष या ठिकाणी काय आहे ते लिहायचं आहे, जात व प्रवर्ग, त्याच्याकडे भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर या ठिकाणी त्याला लिहायचा आहे, वार्षिक उत्पन्न कुटुंबाचं लिहायचं आहे, कमाल 2 लाख रुपये म्हणजे 2 लाखाच्या वरती त्याचं वार्षिक उत्पन्न नसायला पाहिजे. तर त्याच्यानंतर उत्पन्नाबाबतचे स्वयं घोषणापत्र, तर या ठिकाणी उत्पन्नाबाबतचे स्वयं घोषणापत्र मी तुम्हाला दाखवतो कसं असतं ते. त्याच्यानंतर उपकरण साहित्याचे नाव. मित्रांनो, तुम्हाला जी साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे ना त्याचं नाव म्हणजेच तुम्ही त्याचं कोटेशन पहिले मागून घ्या. एखाद्या दुकानात तुम्ही जा, तिथे बघा की कोणतं तुम्हाला उपकरण घ्यायचं आहे ते, आणि त्याच्यानंतर त्याचं कोटेशन घ्या. त्या कोटेशन प्रमाणे त्याचं नाव लिहा. त्याच्यानंतर साहित्याची अंदाजित रक्कम, त्या कोटेशननुसार तुम्हाला त्याची रक्कम सुद्धा इथं मांडता येईल. त्याच्यानुसार शासन निर्णयानुसार करावयाची मंजूर रक्कम, तर शासन निर्णयानुसार तुम्हाला तर माहिती आहे की 3,000 रुपयापर्यंतच लाभ दिला जातोय, तर 3,000 रुपये या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढं जो आहे तो उपकरण साहित्याबाबतचे दुबार लाभ न घेतल्याचे स्वयं घोषणापत्र, तर ते स्वयं घोषणापत्र मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारचं आहे ते. पुढे तुम्ही बघाल तर बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड आणि आधार क्रमांक या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या बँकेचे नाव, या बँकेमध्ये तुम्हाला तुमचे 3,000 रुपयाचा लाभ या बँक खात्यामध्ये मिळणार आहे. आणि या ठिकाणी अर्जदाराची सही आणि अर्जदाराचे पूर्ण नाव तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर या फॉर्म सोबत तुम्हाला जे आवश्यक कागदपत्र जी जोडायचे आहेत त्याच्यामध्ये बघा तुमचं आधार कार्ड जोडायचं आहे, मतदान कार्ड सुद्धा जोडायचं आहे.
त्याच्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेची पासबुकची झेरॉक्स तुम्हाला जोडायचा आहे. या ठिकाणी पासपोर्ट आकाराचे 2 फोटो तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचे आहेत. स्वयं घोषणापत्र, त्याच्यानंतर शासनाने ओळख पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे, त्याच्यानंतर अर्जासोबत जोडलेले कागदपत्रे स्वयं घोषणा साक्षांकित असावी. या ठिकाणी जी कागदपत्रे तुम्ही जोडाल त्याच्यावरती स्वयं साक्षांकित का तुम्हाला करायचं, म्हणजे तुमची स्वतःची सही त्या झेरॉक्सवरती मारायचं आहे. म्हणजे बँकेचं समजा तुम्ही जर पासबुक दिलं तर तुम्हाला त्या पासबुकच्या झेरॉक्सवरती तुम्हाला स्वतःची सही करून ते साक्षांकित करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे तुम्ही बघाल तर जे तुम्हाला स्वयं घोषणापत्र लिहायचे आहेत. या ठिकाणी तुम्ही जर बघाल तर हे स्वयं घोषणापत्र आहेत. माननीय श्री, या ठिकाणी तुम्ही लाभार्थीचं नाव, वय, वर्ष, व्यवसाय, राहणार कुठे, त्याच्यानंतर मी सत्य प्रतिज्ञेवर कथन करते की मी या ठिकाणी या गावचा कायमचा रहिवासी असून माझे गाव, या ठिकाणी या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. आणि इतर सर्व बाबीपासूनचे सण या ठिकाणी टिंबटिंब वर्षात या वार्षिक उत्पन्न किती आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. आणि हा वार्षिक उत्पन्न संदर्भात मित्रांनो तुमचे उत्पन्न हे 2 लाख रुपयाच्या वरती नाही आहे, म्हणून तुम्हाला हे स्वयं घोषणापत्र द्यायचं आहे, थोडक्यात सांगायचं झालं तर. त्याच्यानंतर पुढचा जो घोषणापत्र आहे तो सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे की मागील 3 वर्षापासून या ठिकाणी मी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही स्रोताकडून हे उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नाही. मित्रांनो, सेम उपकरण तुम्ही जर विनामूल्य कुठून जर प्राप्त केलं असेल कोणत्या योजनेकडून तर तुम्हाला हे मिळणार नाही. तर त्या मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये अनेक उपकरणं, तुम्हाला मी मागाशी उपकरणांची नावं सांगितली, त्याच्यामधील कोणतेही उपकरण तुम्ही घेऊ शकता. फक्त त्या उपकरणाचा लाभ तुम्ही यापूर्वी घेतलेला नसावा. म्हणजे तुम्हाला काही व्हीलचेअर आधी मिळाली असेल कोणत्या योजनेअंतर्गत फुकट, तर तुम्ही सेम व्हीलचेअरसाठी ॲप्लिकेशन करू शकत नाही, तुम्ही दुसरं कोणतं तरी उपकरण घेऊ शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे हे स्वयं घोषणापत्र 2 तुम्हाला द्यायचे आहेत. त्याच्यामध्ये अजून काही घोषणापत्र त्यांनी मागितले तर तिथे संबंधित विभागाकडे तुम्ही जाऊन ते घोषणापत्र घेऊ शकता. सध्या तरी या जिल्ह्यामध्ये तुम्हाला तर माहिती आहे की कोणत्याही योजनेचा लाभ घेत असताना तिथे गेल्याच्या नंतर काहीतरी नवीन कागदपत्र सांगतात, परंतु हेच कागदपत्र आहेत. या कागदपत्रांपलीकडे कोणतेही कागदपत्र तुम्हाला द्यायचे नाहीत. जर किरकोळ कागदपत्र कोणता मागितला तर तो तात्काळमध्ये तुम्ही तिथे सबमिट करून टाका, या योजनेचा लाभ तुम्हाला मिळून जाईल. पुन्हा एकदा ह्या योजनेविषयी मी हायलाईट करतो की बघा, ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री वयोश्री योजना हे योजनेचं नाव आहे. या ठिकाणी 3,000 रुपयेपर्यंतचा लाभ हा लाभार्थ्याला मिळणार आहे वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा उपकरणं खरेदी करण्यासाठी. आणि ती उपकरणं काय असतील तर तुम्ही बघा, या ठिकाणी चष्मा, ट्रायपॉड, कमरेसंबंधीचा पट्टा, फोल्डिंग वॉकर, ग्रीवा कॉलर, स्टिक, व्हीलचेअर, कमोड खुर्ची, गुडगा ब्रेस, श्रवण यंत्र इत्यादी यंत्र तुम्ही या योजनेअंतर्गत खरेदी करू शकता. म्हणजे खरेदी करण्यासाठी 3,000 रुपयेपर्यंतचा लाभ डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर DBT या योजनेअंतर्गत डायरेक्ट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, या योजनेविषयी तपशीलवार माहिती आपण घेतली. तुम्ही लवकरच समाज कल्याण विभागामध्ये जाऊन या योजनेची तपशीलवार तिथे माहिती घ्या, तिथून अर्ज घ्या आणि अर्ज सादर करा. अतिशय कमी अर्ज आहेत, थोडक्यात अर्ज आहेत, ऑफलाईन पद्धतीने हे अर्ज सादर करायचे आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ तुम्हाला निश्चित मिळू शकतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.